नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा मी सॅम दी ब्लॉगर तुमचे सहर्ष एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि मंडळी, सध्या महाराष्ट्रात वारकऱ्यांचा उत्साह ओसांडून वाहतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे विठ्ठलमय झालं आहे. आणि त्याच वारकऱ्यांसोबत आज आपण एकदा पुन्हा निघालो आहे पंढरपूरच्या दिशेकडे. 2 महिने झाले आपल्याला आपण पंढरपूरची एक यात्रा केलेली होती, म्हणजे पंढरपूरला आपण गेलेलो. आणि पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या निमित्त आपण पुन्हा एकदा आज पंढरपूरला निघालेलो आहोत. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि आपण आता आहोत दादर स्टेशनला. आपली इकडून ट्रेन आहे 11027 दादरवरून सुटणारी सातारा एक्सप्रेस, जी आपल्याला सकाळी 8 वाजता पंढरपूर स्टेशनला सोडते. बघूया, सध्या तरी दादर स्टेशनला एवढी भयानक गर्दी आहे, भयानक म्हणजे भयानकच्या वरच्या लेवलची गर्दी आहे. तुम्हाला मंडळी, आता या ठिकाणी ट्रेन येणार आहे आणि सगळी यात्री एकदम पटकन उठले आहेत. गर्दी प्रचंड भयानक आहे. नमस्कार काका. खूप डेंजर भीती वाटते, कारण का जनरल डब्यातून प्रवास केला आहे पण एवढ्या गर्दीतून कधी प्रवास केला नाही. मंडळी, तुम्ही फक्त आता मागची गर्दी बघा. दरवाजा पकडून उभा आहे मी इथे. भयानक गर्दी, बापरे बाप. टेन्शन आलं मला, टेन्शन आलं. मंडळी, हसायला येते, खूप हसायला. एवढी गर्दी आहे, भयानक गर्दी आहे, भयानक. थोडी लाईट सुरू होते, मग तुम्हाला दाखवतो. आपण सध्या आता चढलो ट्रेनमध्ये आणि जागा तर आपल्याला भेटली नाही आहे अनफॉर्च्युनेटली. हां, तर आतमध्ये आणि जागा भेटली नाही आपल्याला अनफॉर्च्युनेटली. पण आपला प्रवास बहुतेक आज खाली बसूनच असणार आहे. मित्रांनो, 11:55 गाडीचा सुटायचा टायमिंग होता. बरोबर टायमिंगवर गाडी सुटली आहे. मुंबईत आता पावसाला सुरुवात झाली आहे. मनापासून पाऊस नव्हता, गरम होत होतं. थोडी हवा आता येते. रामकृष्ण हरी मंडळी, पोचलो आपण आता पुण्याला. आणि गर्दी काय कमी होत नाही आणि कमी होणार पण नाही, कारण का वारीला आपणच काय होत आहे, संपूर्ण महाराष्ट्र चाललं आहे. आणि आजोबा आपले वैतागले काय आजोबा. मारामारी, किती मारामारी चालू भाई, मारामारी चालू भाई. काय बोलता भाई लोक. भयानक गर्दी आणि गर्दी भयानक गर्दी. बघूया कधी पोचतोय. अजून काय आमच्या ढुंगाण टेकवलं नाही खाली. अरे वापरे, कोण आलो. विट्ट्या वाजवतात माणसं. बघूया किती वाजले आहेत 3:31. आणि आता कॅमेरा ठेवायला लागणार आहे, कारण का पुढचा प्रवास पूर्ण अंधारात असणार आहे. दौंड वगैरे एकदम जरा डेंजर आहे. भेटूया सकाळी. रामकृष्ण हरी. बघता मित्रांनो, आपण पोचलो आता खुर्दवाडीला. रात्रीचा प्रवास थोडा जरा जास्तच डेंजर झाला, म्हणजे झोप तर नाहीच आहे अजिबात आपल्याला. काय नाही, आपण आजच्या दिवसात ते ॲडजस्ट करू. आज रात्री झोपायला लागणार आपल्याला लवकर. आणि आता चार्जअप व्हायला लागणार आहे आपल्याला थोडं, कारण डल पडलं पूर्ण. एका चहा घेतल्याशिवाय काय आपल्याला आता होणार नाही. बघूया.
चहा घेतलाय, बघूया काय विषय. हाय ठीक आहे, वाईट नाही बोलू शकत. आहे चांगलं, थोडी साखर जास्त आहे. पिवळावाला तो माझा डबा होता आणि इकडे इंजिन होती. इंजिनच गायब केलं डायरेक्ट. आता विषय असा आहे की हे इंजिन, इकडचं इंजिन त्या साईडला राहणार, म्हणजे शेवटला जो डब्बा होता तिकडून, म्हणजे आता आम्ही असे येत होतो ना, तर इंजिन त्या साईडला जाणार आहे. आणि गाडी अशी येत होती ना, ती आता परत मागून कुर्दुवाडीवरून पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे. बघूया, 15 ते 20 मिनटं अजून लागणार आहेत इंजिनचं कपलिंग व्हायला. आणि बहुतेक डिझेल इंजिन देखील लागणार आहे गाडीला, आयडिया तर नाही मला. बघूया किती वेळ लागतं. आणि आपल्याला पटकन जायचं सुद्धा आहे पंढरपूरला. वातावरण एक नंबर आहे, एकदम शांत ढगाळ वातावरण आहे. मंडळी, फायनली आपण पोचलोय आता पंढरपूर रेल्वे स्टेशनला. आपली ट्रेन. आणि आता एक सर्वात मोठा टास्क आहे तो म्हणजे इकडून वाखरीला आपल्याला जायचं. वाखरी ते पंढरपूर पायी प्रवास करायचा आहे. त्यामध्ये दिंडी सोहळे आपण कव्हर करणार आहोत. तर वाखरी आहे इकडून 7 किलोमीटर. बघूया कसं काय होतं आहे. तर मंडळी, आपण आता पंढरपूर स्टेशन ते वाखरी रिक्षाने आलो आहे. आणि आपल्याला समजलं आहे माऊलींच्या पालखीचं जे हॉल्ट होता, म्हणजे अजून माऊलींची पालखी निघाली नाही आहे, तो हॉल्ट वाखरीपासून अजून 2 किलोमीटर आहे. पंढरपूरच्या वाखरी होतं 5 किलोमीटर, म्हणजे आता वाखरीपासून आपल्याला अजून 2 किलोमीटर चालत जायचं आहे. बघूया, पटपट चालत जाऊया. आणि तिकडे मग फ्रेश होऊन आपण माऊलींच्या पालखीसोबत पंढरपूरला चालत येणार आहोत. खूप साऱ्या दिंड्या लाईनीत एकदम शिस्तबद्ध चालत चालल्या आहेत. आत्तापर्यंत 15-20 दिंड्या मी अशाच बघितल्या. खूप साऱ्या दिंड्या कालच पोचल्या आहेत पंढरपुरात. खूप साऱ्या दिंड्या आज हळूहळू पोचत आहेत. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. मंडळी, मी या ठिकाणी आलो आहे तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या इथे. आणि एवढी भयानक गर्दी आहे ना. ही रांग ही आतमध्ये आहे बघा, आणि अशी रोडपर्यंत रांग गेली आहे. आणि पालखी इकडे आतमध्ये आहे. पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त लागला इथे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो पावलं एकाच दिशेने चालू लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी. ही वारी आहे श्रद्धेची, भक्तीची आणि संतांच्या शिकवणीची. आणि आज मीही त्या लाखो वारकऱ्यांपैकी एक झालो. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपण पुन्हा एकदा रेडी झालेलो आहोत. आणि या ठिकाणी मी आहे आता माऊलींच्या पालखीच्या इथे. जायला आपल्याला जमणार नाही कारण का एवढी भयानक लाईन आहे. आता वाजलेलं आहेत 10:30. ही पालखी सुमारे 1:30-2च्या आसपास निघणार आहे. आणि या समोर इकडे ठेवली आहे माऊलींची पालखी. आपण आता आलो आहे. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं ट्रेनमधून आल्यापासून. आणि रात्री पण आपण जेवून निघालो घरातून, ते काय त्यानंतर आपण काय खाल्लंच नाही. आणि वाजले आहेत आता 11:15. आपण आलो जेवायला. आहे डाळ भात, कारल्याची आमटी आणि वारीतलं जेवण
म्हणजे काही वेगळंच. बघू शकता या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी जेवायला बसली आहे इकडे. काय वारी करा, एकदा वारी पंढरीच्या वारीत एकदा जाऊन बघा तुम्ही. हां, तुम्हाला आनंद होईल. मागचा सगळं तुमच्या येडा झाला. मंडळी इकडे आम्ही आराम करत होतो. इकडे पडलेलो आम्ही जरा, काल रात्री झोपायला नाही भेटलं त्यामुळे, आणि नुकतंच पडलो होतो तोपर्यंत पाऊस आला. सगळे उठलेत वारकरी आणि सगळ्यांची धावपळ सुरू आहे. हां, अमरावतीकरण मागाय का पुढं मागं 14 नंबर. मग प्रत्येक तुमचं ठरलेलं असतं त्या सगळं? दिंडीचं ठरलेलं आहे, त्यांना बिशी द्यायला लागते. त्यांची ठरलेली 2000 कोणी 2500. त्याच्यात मग आपली जेवणाची 2 वेळची व्यवस्था, ट्रकमध्ये सामान न्यायची व्यवस्था सर्व करतात. ते कोळी लोक ओळख आणतं विठ्ठलाचा रथ माऊलीला घ्यायला येते. मग आता माऊलींचा रथ जाणार पंढरपूरला, हो, आणि मग तिकडून तिथं त्यांचं मंदिर आहे. हां, तिथं ठेवल्या जाणार आहे रथ, पालखी. प्रदक्षिणा रोडवर मंदिर आहे माऊलीचं. आणि मग तुमचा विसावा कुठे असणार मग आजचा? आता जिथं आता आमची दिंडी जिथं उतरेल हां. तिथं आमचा विसावा होईल. मग कोणी आपापल्या हिशोबाने निघून जाते पंढरपूर. जिथं जिथं व्यवस्था करायची. म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस. पंढरपुरात पोहोचलो 10 वाजता की मोकळं. कोण दह्याआधी पटूस तर राहते ती, कोण उद्या निघून कोणी जाते ती. पौर्णिमेपर्यंत थांबते. कोणी एकादशी झाली, बारस सोडली आपली की निघून जातं. बारसला यात्रा अर्धी खाली होऊन जाते, अर्धी 75%. नाही उद्या नदीतली आंघोळ केल्यापासून काय जाते ती निघून, काय बारा सोडून जाते ती. उद्या मेन आंघोळ नदीतली उद्या. एकादशीचं महत्त्व. उद्या एकादशी. वारी सुरू होण्याआधीचा तो क्षण खास असतो. माऊलींचे घोडे, भक्तांची हात जोडून केलेली प्रार्थना आणि ते पारंपरिक फुंक्याचं नादातलं साथ देणं. त्या आवाजासोबतच सर्वांची पावले विठ्ठलाच्या दिशेने निघतात, श्रद्धा, शक्ती आणि भक्ती घेऊन. तर मंडळी, फायनली आपली वारी आता वाखरी ते पंढरपूर पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जमली आहे. आपल्या समोरच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे. वाटत नाही मला तिथपर्यंत जायला जमेल, कारण का भयंकर गर्दी आहे. त्यात आत्ता मुख्यमंत्री साहेब आलेले, त्यांच्यामुळे तर अजूनच गर्दी झाली आहे. बघूया आपल्याला जमलं तर तिकडे जायला. विषाचे करण टाकवेना जगण्याचे देवा बघितलं माऊलीचा गजर खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात भक्तांची ओसांडून गर्दी वाहते. पूर्ण पंढरपूर हे विठ्ठलमय झालेले आहे. ज्ञानोबा तुकाराम चा गजर हा चालू आहे. या ठिकाणी पालखी आपली आलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, तुम्हाला जर वारी काय अनुभवायचं असेल ना, तर कंपल्सरी इकडे येऊनच वारी अनुभवायला लागणार. कारण का कसं असतं ना, वारीतली माणसं मिळतात, वेगवेगळे पाहुणे मिळतात. त्यांच्या अनुभवातून काय काय सांगतात ते आपल्या मनाला खूप एकदम हे होतं. आता मला काय बोलायचं ते शब्द उतरत नाही, पण एकदा तरी वारी करावी. मंडळी, या वारीचा आत्मा म्हणजे भजन, आणि त्याला जिवंत करणारे हे मृदुंग आणि ताल. भक्तिभावाने भरलेली ही तालधारा ही केवळ कानांना नाही तर हृदयालाही स्पर्श होते. तर बाबा, आज वारीचा शेवटचा दिवस, हो, कसं वाटतं तुम्हाला? अजून शेवटचा दिवस आमचा द्वादशी सोडण्यावर असतो. हां, पौर्णिमेपर्यंत असतात वारकरी. पौर्णिमा झाली की शेवट. हां, पौर्णिमा झाली की परतीला आम्ही निघतो. कधी परतीला कधी? पौर्णिमेला. 5 दिवसाला. म्हणजे परतीची वारी परत तुमची असते? हो, परतीची वारी. मग ते सगळे करत ठळक जे काही लोक असतात, मग त्यामध्ये तुम्ही पण? मला हां, मी मला मग या 42 वर्ष झाले मला या यावर्षी तुम्ही आता पालखी केला, काय वेगळं वाटतं तुम्हाला पालखीमध्ये? या पालखीमध्ये म्हणजे एवढा आनंद मिळाला. पाऊस आणि तापमान
हवामान भगवंतानी पांडुरंगाने व्यवस्थित केलं. या वारीच्या उद्देशानं नवीन पिढीला याच्यात येण्यासाठी प्रवृत्त करणारे आई वडील पाहिजेत आणि त्यांनी आलं पाहिजे. आणि याच्यात आल्याशिवाय खरं जीवन कसं जगावं हे इथं आल्याशिवाय कळत. कारण सर्वांच्या अनुभवाला येते, प्रत्ययाला येते, दृष्टीला येते. आणि दृष्टीला आल्यानंतर जे दृष्टीला येते ते लहान लेकरू नवीन पिढी लगेच तयार होते. म्हणून नवीन पिढीला प्रत्येक आई वडिलांनी लहानपणापासून याचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि याचं शिक्षण दिल्यानंतर त्यांचंही म्हातारपण सुखी राहतं आणि समाजामध्ये सात्विकपणा मुलं शेवटपर्यंत आई वडिलाची सेवा करून परमार्थ आणि संसार व्यवस्थित परमार्थ करून प्रपंच व्यवस्थित यात सगळे अनेक भागातले लोक असल्यामुळे अनेक भागातल्या लोकांनी प्रत्येकाचे अनुभव त्यांना वेगळे वेगळे मिळतात आणि सगळ्या स्तरातले लोक आहेत. खालचा एक गरीब सुद्धा. आणि इथं महत्त्वाचं हे आहे की इथं कुठेही जातीयता पाडल्या जात नाही. ज्ञानोबा राहिले 700 वर्षापूर्वी आमचं हे सगळं जातीयता हे सगळं मोडून टाकलं. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही जे या मार्गात कोणी येऊ द्या, या आलं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. भरपूर आनंद घ्या आणि जीवन सुखी बनवा. आनंद अद्वय नित्य निरामय जे का ध्येय तुकोबाची असे तुकोबाराय सांगतात. आणि सगळ्यांचे अनुभव तुकोबारायने घेतले. नंतर सगळ्यांना सांगितलं सगळेजण या, चला याची वाटे भरोशाने भेटे विठ्ठल हा तुम्हाला भरोशाने भेटणार. तर या क्रमाक्रमाने चला आणि सुदृढ व्हा. त्याचा परिणाम असा होतो की याच्यात आल्यानंतर सकाळी लवकर उठून नित्यक्रम करू शकतो, पहाट उठतो आणि जीवनाला वेगळी दिशा मिळतो. कारण आजच्या पिढीला टी व्हीच्या समोर दिसल्याशिवाय त्याचं जेवणच जात नाही. बरोबर. तर याच्यात जो आलेला आहे तो हे डोळ्यानं पाहिलं तर त्याचं पोट भरून जाते. आणि इतकं जे असेल ते दगडावर अंग टाकलं की लगेच भूक लागतं. आणि पाहिजे त्यावेळेस कुठलंही पाणी कसंही त्याला कुठलीच हे वाटत नाही आणि सुखी जीवन जगू. असं जरा रिफ्रेशमेंट म्हणून उसाचा रस पितो. अजून खूप चालायचं आहे. आत्ता की आम्ही आलो वाकरीला आलो आणि अजून 4-5 किलोमीटर चालायचं आहे. म्हणजे आम्ही आत्ता 2 किलोमीटर कव्हर केलं आहे. ही वारीची खरी झलक आहे. बाल विठ्ठलासारखा निरागस भक्त, आकाशात लहरणारा भगवा झेंडा आणि अनुभव संत वेशातील माऊली, तिन्ही पिढ्या एकत्र विठ्ठलमय. पण सगळ्या दिंड्यांमध्ये भजनाशिवाय काहीच चाललेलं नाही आहे. भजन आणि विठ्ठल नामाचा गजर या ठिकाणी सतत गायला जात आहे. आणि त्यामध्ये सगळे वारकरी आपले दंग होऊन सामील होऊन विठ्ठलाचा त्या आनंद घेत आहे. मंडळी 5 वाजलेत आणि अजून 3-3.5 किलोमीटर पंढरपूर आहे. आम्हाला रात्रीचे 8 वाजणार आहेत पंढरपुरात पोचायला. आणि मग त्यानंतर आपल्याला मुक्कामाचं देखील बघायचं आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी. शतकानुशतके चालत आलेली ही पंढरीची पवित्र परंपरा भगव्या पताकांमध्ये मृदुंगाच्या तालावर हा रथ भक्तांच्या समुद्रात मार्गक्रमण करत आहे. प्रत्येक पाऊल म्हणजे संतांची आठवण आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस.
मंडळी थोडंसं टॉप लेवलला आलं, वरच्या लेवलला. जरा तुम्हाला गर्दी दाखवतो वारीची. ही जागा फुल झाली आहे. इकडे दिसेल तेवढं फुल झालं आहे, तिकडे पण दिसेल तेवढं फुल झालं आहे. आता या शेवटच्या वाऱ्या आहेत तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची. बाकी सगळ्या दिंड्या गेल्यात. कॅमेरा हातात आहे, पण आज मी फक्त शूट करत नाही. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, चालण्यामागची श्रद्धा हे सर्व अनुभवताना मीही विसरतोय की मीही एक ब्लॉगर आहे. मंडळी 7:30 वाजले आहेत आणि आम्ही फायनली आता पंढरपूरमध्ये पोचलो आहे. फक्त आता आम्ही चाललो आहे, म्हणजे मी चाललो आहे हॉल्ट, लास्ट स्टॉप कुठे तिकडे मला पण माहीत नाही. फक्त मी आता रूट फॉलो करत जातो यांच्यासोबत. आता मी सध्या आहे तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत. बघूया कुठे जात आहेत. आम्ही आता प्रॉपर पंढरपूरच्या आतमध्ये पोहोचलो, म्हणजे हॉल्टच्या इकडे जवळ. आणि सगळी जी भक्त मंडळी आहेत ती वारी बघायला, रथ बघायला, पालखीचं दर्शन घ्यायला या ठिकाणी जमा झाली आहे. आजूबाजूने पूर्ण गर्दी झाली आहे. आणि दोघांच्या मधून आपली दिंडी चालली आहे. कसं वाटतं तुम्हाला आज शेवटचा दिवस? मस्त आनंदी आनंद. काय म्हणाल आज शेवटचे दिवस कसे गेले दिवस? आनंदी आनंद मस्त. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाचे वाहू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. टाळ जिंडे घेऊन हाती विठ्ठल नाम गाऊ. नामा म्हणे लाखोनी सदा नाम आनंद वाहू होऊन माऊली. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मंडळी मी आता आलो चंद्रभागेवर मुक्काम करायला. कारण का वेगवेगळ्या पालखींचे वेगवेगळे हॉल होते आणि तिकडे थोडी गर्दी होती, जास्त होती जागा नाही अशी नाही. पण म्हटलं इकडे आता जर ओपनली स्पेसमध्ये लोक आहेत इकडे बऱ्यापैकी, म्हणजे झोपायला वगैरे चांगली जागा भेटली तरच झोपणार, नाहीतर उगाच मी हॉलमध्ये जाणार. मग बघूया कसं काय जागा मिळते. अजून काय ठरलं नाही माझं. जेवायचं पण आहे, जेवण आहे एका ठिकाणी, तिकडे जाणार आहे मी. फ्रेश पण व्हायचं आहे. मित्रांनो जास्त जोरात बोलू नाही शकत कारण का रात्रीचे 10 वाजले आणि मंडई वारकरी सगळे झोपले. खूप डेंजर ठिकाण झोपायला आलो म्हणजे मी. आणि एवढी भारी जागा आहे ना, भारी म्हणजे भारीच्या वरचे शब्द काय असतं, एक्सलंट. मी आलो आहे चंद्रभागेच्या तीरावरती झोपायला. म्हणजे हे बघा समोर पाणी, डायरेक्ट भाई कट्ट्यावर आपण झोपलो आहे. एवढं भारी वाटतंय ना, अजिबात मच्छर नाही, अजिबात गरमी नाही, मस्त थंड वातावरण, जॅकेट विकेट घालून झोपलो आहे मी. आणि कीर्तन चालू आहे इथे, ऐकत ऐकत मस्त झोपायचं. सकाळचे वाजले 2:45. आपण आहोत पुंडलिक मंदिरच्या समोर आणि नॉन स्टॉप इन्न्युमरेबल वारकरी येत आहेत. दिंड्या एवढं काही भयानक येत आहेत. मी सुमारे 2 वाजल्यापासून बसलो आहे, 1:30 वाजल्यापासून बसलो आहे, अजून बसलोच आहे. आणि एवढ्या डेंजर पालख्या येतात ना, म्हणजे खूप प्रमाण खूप भरपूर आहे. बघा हे असे याकडून फिरून असे गोल पुंडलिक मंदिराला दर्शन देऊन असे
वाटतं पंढरपूरमध्ये आणि हे वातावरण खरंच सगळ्यांनी एकदा अनुभवलं पाहिजे. इकडे अर्धी मंडळी झोपली आहे, आराम करते आहे. खूप वेगळं वाटतंय, खूप छान वाटतं. मित्रांनो आपण आता चाललोय मंदिराच्या तिकडे. गर्दी भयानक. थोडं सामान आपल्याला व्यवस्थित ठेवायला लागणार आहे. कधी काय होईल काही सांगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला वर हातून सर्वतोया विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला वर हात खाली नको हात वर हात. आपला मित्र भाई लहानपणीचा 10वीतला श्रेयस जाधवने आपली स्टोरी बघितलेली आणि त्याने आपली इंस्टाग्रामची स्टोरी बघून तो पण पंढरपूरमध्ये होता. त्याने आपल्याला बोलवलं आहे. काय बोलतो भाई? हां चालू आहे भाई. तुमचं दुकान आहे? कधीपासून आहे तू इथे? आहे कधीपासून तू इथे? आधीपासून आहे. काय बोलतो? तर मंडळी फायनली आपल्याला वारी बघायची होती. ती एक नंबर आपल्याला बघायला मिळाली. काल आपण सकाळी आलो आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आपण आता परत ट्रेननेच जायला लागणार आहे कारण का बस काय अवेलेबल नाही आता इथून. आणि मग ट्रॅव्हल्सने बाय चान्स गेलो असतो जर अवेलेबल असतं तर, कारण का ट्रेनने आता जनरलने जायचं एवढा वैताग आला आहे ना. तुम्ही बघितलात जनरलने नको वाटतं आता, पण ऑप्शन नाही. संध्याकाळपर्यंत थांबू काय करू शकत नाही कारण का आज आषाढी एकादशी गर्दी असणार भरपूर. ते अंघोळ पण केले आणि दर्शन पण घेतलं. दर्शन आपण बाहेरून घेतलं आहे म्हणजे कळसाची दर्शन घेतलं आहे आपण. म्हणजे मला असं एका ताईने सांगितलेलं की आषाढीच्या दिवशी देव हा कळसावर असतो त्यामुळे सगळेजण कळसाचे दर्शन घेतात आषाढी आणि कार्तिकी दिवशी. त्यामुळे मी आज कळसाचे दर्शन घेतलं आणि आम्ही आता एरियाच्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या इकडून बाहेर पडलो आहे एरियाच्या आणि आता चाललो आहे पंढरपूर बस स्टँडला. सोलापूरवरून आपल्याला ट्रेन आहे. कुठली ट्रेन भेटते काय माहीत नाही, बघूया. पहिलं आता जाऊया सगळी मंडळी. चालते इकडे पण गर्दी आहेच, कमी नाही आता. मित्रांनो पंढरपूरवरून सोलापूरला यायला किंवा 1.5 तास लागतो प्रॉपर. पण आज आपल्याला लागले 3 तास. भयानक टाईम लागला आहे आणि आपण आता पोचलो आहे. किती वाजता निघालो आपण? 8:30ला निघालो. बस पकडली 8:30ला आणि 12 वाजता आपण सोलापूर स्टेशनला पोचलो. सोलापूर नाही 12 12:30ला सोलापूर स्टेशनला पोचलो. ठीक आहे बाबा, बसून सगळं गेलं आहे माझं आता. आणि आता आपल्याला 2ची ट्रेन पकडायची आहे जी सोलापूरवरून सुटते. सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस आणि ती एक्सप्रेस पुढे पुणे ते मुंबईत चालवली जाते. म्हणजे आपला प्रवास आज 2 वाजता सुरू होणार आहे, 6 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि मित्रांनो मी आता इकडे सोलापूर स्टेशनला आलेलो. व्हिडिओ एंड करत होतो आपल्या आणि हा भाऊ आपला दादा समोरून आला. हा त्याला कॉल येतो आहे. हा दादा समोरून आला, विचारत होता की दादा तू ब्लॉग बनवतो काय? म्हणलो हां बाई. आणि त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तो जरा कॉलवर बोलतो आहे. धन्यवाद भाऊ. म्हणजे मी काय त्याला बोललो ना असं, तो डायरेक्ट समोरून आला. दादा मी आपके ब्लॉग बनवतो. म्हणलो हां. बोलतो बताओ आपका चॅनल मी सबस्क्राईब करूंगा. बरं वाटलं तेवढं. अशी लोक समोरून येतात ना थोडं मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं. मंडळी आता मी आलो आहे सोलापूर स्टेशनला आणि आता पुढची मी जर्नी जनरल डब्यातून करणार आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग मी इकडेच संपवतो आहे. तुम्हाला आपल्या पंढरीच्या वारीचा ब्लॉग आवडला असेल
तर सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.